सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून होणारी आगळीक आणि त्याला तेवढ्याच समर्थपणे सामोरं जाणारं आपलं भारतीय सैन्य प्रत्येक भारतीयाची शान आहे. आपले जवान प्राणांची बाजी लावून सीमेवर लढतात, तेव्हा कुठे आपण आपल्या राज्यात, गावात, शहरात सुरक्षित आहोत याची जाणीव प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. त्याच भावनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल गावच्या ग्रामस्थांनी भारतीय सैन्य दलासाठी खारीचा वाटा घेत आर्थिक मदत निधी संकलन केला आहे. हर्सुलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत भारतीय सैन्य दलासाठी आपण फुल ना फुलाची पाकळी मदत करायची व विदेशांक कर्ज न घेता आपल्या हिमतीवर युद्ध लढायचं म्हणून हर्सुलकरांनी संकलन निधी फेरी काढली. यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हर्सुल मशीद, हनुमान मंदिर, संताजी चौक, बिरसा मुंडा चौक, ठाणपाडा रस्ता ते नाचलोंडी फाट्यापर्यंत मदत निधीसाठी उपस्थित ग्रामस्थांनी आवाहन केलं. मी रवींद्र भोये, ग्रामस्थ हर्सुल. आज आम्ही हर्सुल गावामध्ये जे सध्या भारत-पाकिस्तान जे युद्ध चालू आहे त्या युद्धाकरिता जे सैन्यांना खारीचा वाटा म्हणून आम्ही हर्सुल गावामध्ये एक मदतीची पेटी फिरून ग्रामस्थांच्या वतीने फुलाची पाकळी म्हणून आज हर्सुल गावाच्या वतीने आम्ही सैन्यांना मदत निधी म्हणून जमा केलेली आहे आणि ती 2च दिवसात ती निधी झालेली आम्ही तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर यांच्या ताब्यात देणार. गावागावात भारतीय सेनेचा जय जयकार केला जात आहे. कुठे महाआरती केली जात आहे तर कुठे सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली काढली जात आहे. या सर्वांपेक्षा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल गावाने सैन्यासाठी निधी संकलन करायला सुरुवात करून आपलं वेगळेपण जपलं आहे. हर्सुलकरांच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रेरणा प्रत्येक शहराने घ्यावी आणि जवानांवरील विश्वास, प्रेम असाच वृद्धिंगत व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. न्यूज 360 TV, नाशिक.